चला मॅचला सुरुवात होते. एकीकडे अजमेरा 11 दामत आणि त्यांच्या विरोधामध्ये बडबलवाडी. सुफियान गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय पहिलं P1चं षटक घेऊन अगदी आपण पाहताय गजानन नाथा आणि समोर आपण पाहताय सुफियान नॉन सेकंडवरती मुझक्किर मौलाना. हे दोन फलंदाज सलामीचे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल समोर आला, बॉल अनबॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली गोलंदाजी आपण पाहता गोलंदाज नाथा यांच्याकडनं पाहायला मिळतीये. ओ फटका इथून सुफियानचा चाललाय सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेटला षटकार. ओ फटका इथून ड्राईव्ह केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने काढला. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहता फील्ड करतील. तोपर्यंत एक सिंगल धावीतून आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगलनं धावफलक आता अगदी आपण पाहताय 9 वरती. अजमेर 11 दामत संघ अगदी न्यू जर्सीमध्ये, म्हणजे अगदी मुंबई इंडियन्सची ज्या पद्धतीनं जर्सी आहे त्याच पद्धतीची जर्सी आता परिधान करून अजमेर 11 दामत संघ मैदानाच्या आतमध्ये. तर दामत संघासाठी आपण पाहतो सुवर्ण संधी सौजिनज यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अजमेर दामत संघासाठी प्रत्येक षटकाराला 500. अफसरजी नजे यांनी खऱ्या अर्थानं स्पॉन्सर केलेले टी शर्ट्स घालून अजमेर 11 संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. इथून हा व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव फलकावरती आले. धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते अगदी आपण पाहते 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 10 धावा धावफलकावरती आलात. वाकूळ टप्प्याचा बॉल स्लॅश केलाय. शॉट फाईन लेगच्या बाजूनं काढलाय. डीप फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. पारितोषिक लावलं जात आहे. दोन्ही संघासाठी असेल विकेट हॅट्रिक 2000 रुपये आणि षटकार हॅट्रिक 2000चं पारितोषिक असेल सातबाई नजे यांच्याकडून. 14 धावा धावफलकावरती चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आपण पाहताय. मुझक्किर मौलानी यावेळी मात्र सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केला समोरच्या दिशेनं. अगदी आपण पाहताय सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एक चौकार आल्यानंतर ती सिंगल मिळवली. सिंगल मिळवल्यानंतर अगदी आपण पाहता ते स्ट्राईक आपल्या स्वतःकडे सेवली आहे. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि अजमेर 11 दामट टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये ती मात्र 15. बिनबाद 15 ही धावफलकावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतं 1 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाज बडबल वाडीकडून आपण पाहताय गजानन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड पॉवर प्लेमध्ये आपण त्यांना पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती. बडबल खऱ्या अर्थानं बडबल म्हटल्यानंतर याच विभागामधील अगदी हाकेच्या जवळ असलेलं गाव आणि अगदी दामत पंचायतमध्येच असलेलं ही बडबल वाडी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी अगदी आपण पाहताय स्लॅश करायचा होता, कट करायचा होता, बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. गजानन गोलंदाजी मार्कवरती आलेत आणि गजानन यांनी पहिला बॉल खऱ्या अर्थानं तो डॉट बॉलच फेकला.
अप्रतिम गोलंदाजी करत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळते बलवडवाडी टीम देखील अजमेरा दामत 11च्या समोर आपण पाहताय. मुजक्कीर मौलाना ऑन स्ट्राईक आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये टाकलेला तो पहिला डॉट बॉल धावसंख्या 15 वरती आहे. व हाफ ट्रॅकर होता, इनफिल्डच्या अगदी वरून खेळलाय, बरोबर शॉट बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल काढलाय सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. चौकार आला आणि या चौकारानंतर धावसंख्या पाहायला मिळतीये ती मात्र अजमेरा 11 दामट टीमची 19. हो, चांगला बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलाय, बरोबर अगदी आपण पाहता यावेळी बॉलवरती बोट फिरवली, ती बोटांची अगदी जादूच पाहायला मिळाली आणि तिथून मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतो. बरोबर एस्टर्ना अगदी मिस करत बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये आला. सन्माननीय अक्रमजी टिवाले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आणखीन एक डॉट बॉल, बॅट वेगानं फिरली जाते परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होतच नाहीये. अगदी आपण पाहता आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. मुजक्कीर मौलाना म्हटल्यानंतर या मैदानावरती भरपूर साऱ्या इनिंग्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्यात, भरपूर साऱ्या खऱ्या अर्थानं इनिंग त्यांना खेळल्यात आणि त्यांच्या इनिंगनं बऱ्याचशा मॅचेस अजमेरा 11 दामट टीमनं जिंकल्यात देखील. परंतु या मॅचमध्ये इथून आपण पाहताय गजानन हे त्यांच्यावरती मात्र थोडेसे हावी होताना जबरदस्त बॉलिंग. अगदी आपण पाहताय एखादा बॉल अगदी वेगानं टाकला जातो, एखादा बॉलवरती अगदी फिंगर रोल केले जातात, बरोबर मध्येच एखादा कमी गतीनं टाकला जातो, लेग कटर ऑफ कटर अगदी मिश्रणामध्ये गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आणि ते करत असताना ती अचूकता देखील आपल्याला पाहायला मिळते. ओ कमी गतीने टाकला ब्लॉक होलमध्ये, समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला फील्ड केले जाईल तोपर्यंत एक सिंगल धावीतून पाहायला मिळेल. सिंगल आली आहे आणि या सिंगलनं धावफलकात जाऊन पोहोचताय ते मात्र 20. या ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाज गजानन यांनी फक्त 5च धावा खर्च केल्या आणि एकंदरीत इथून आपण पाहताय अजमेरा 11 दामट टीमची धावसंख्या धावफलकावरती आली आहे ती मात्र 20. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहताय त्या 15 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु सेकंड ओव्हरमध्ये फक्त 5च धावसंख्येचं षटक मात्र हाताळलं ते बॅटिंग पॉवर प्लेचं गजानन या गोलंदाजांनी. सेकंड बॉलवरती चौकार आला होता मुजक्कीर मौलाना यांच्या बॅटमधून, परंतु 4 बॉल त्यांना मात्र थांबवलं, 4 डॉट बॉल त्यांच्या विरोधामध्ये टाकले आणि शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल आली आणि पुन्हा एकदा साईक मात्र आपल्या स्वतःकडेच ठेवली आहे ती मात्र मुजक्कीर मौलाना यांनी. मुजक्कीर मौलाना हे मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं हे अजमेरा दामत 11 टीमसाठी फार महत्त्वाचं आहे. ते जितके वेळ मैदानाच्या आतमध्ये थांबतील ते कोणत्याही क्षणी घेर चेंज करू शकतात, कोणत्याही क्षणी अगदी आपण पाहताय मोठे फटके मारू शकतात. मग त्यांना आता मैदानाच्या आतमध्ये तशी फलंदाजी करावी लागेल. संपूर्ण अजमेरा 11 दामत संघ आता त्यांच्याकडेच पाहतोय त्या आशाभूत नजरेनं. पुन्हा एकदा अगदी आपण पाहताय जाग्यावरून अगदी जंप करतायत आणि मात्र बॉलला कॅरी करण्याचा प्रयत्न करतायत, बॅटवरती आणण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच होत नाहीये आणि इथून आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा नाथा गोलंदाजी मार्कवरती डॉट बॉलच फेकतात. हो, फुलालेंचा बॉल ऑन साईडला अगदी आपण पाहताय मनगटाच्या साह्यानं ओलवलंय, त्या ठिकाणी फिल्डर फंबल झाले, सेकंडचा कॉल आणि इथून मात्र ती रिक्स उचलली होती सुफियान आणि मुजक्कीर मौलाना यांनी. या ठिकाणी आपण पाहतोय A1 जोडी चषक जी रंगली होती या स्पर्धेचे आयोजक मिजानभाई नजर त्यांच्या सोबत बाबा सरकार या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतो मान्यवरांना या आपण व्यासपीठावरती विराजमान, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हो, चांगला बॉल पडल्यानंतर अगदी शरीरावरती आलाय, शरीरभेदिक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक लेग बायची सिंगल धाव. बघा सातबाद नजर यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. दोन्ही संघासाठी असेल विकेट हॅट्रिकला 2000 आणि षटकार हॅट्रिक साठी 2000चं कॅश प्राइज आहे. धावसंख्या 23.
हो हलक्या हातानं ग्लान्स केलाय बरोबर अगदी आपण थर्डमॅनच्या बाजूनं बॉलला काढलाय बॉल चालला डीप थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे सुफियान यांच्या बाटमधून आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय कधी कधी ताकद नाही तर अगदी आपण पाहता ना की मात्र युक्ती काम करते आणि इथून मात्र आता आपण पाहता युक्ती काम केली आहे गोलंदाजाच्या गतीचा वापर केला लेट कट केले आणि बरोबर ती गॅप शोधली आहे थर्डमॅनला मात्र हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय सुफियान यांच्या बाटमधून धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अजमेरा दामद 11 टीमची ते मात्र 27 जावा धाव फलकावरती आल्यात पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण पाहता हो यावेळी लेट खेळलेत अगदी आपण पाहताय बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला लेग कटरचा वापर करत असताना गोलंदाज नाथा आपल्याला पाहायला मिळतात एक चौकार आल्यानंतर मात्र पुनश्च एकदा तो डॉट बॉलच फेकला अगदी एखाद मोठा फटका आल्यानंतर तो कमबॅक करण्याची ताकद देखील आपण पाहताय या ठिकाणी दाखवत असताना बडवल बाडी टीम आणि त्यांचे गोलंदाज हो यावेळी अगदी आपण थांबत नाहीये चौकार आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत तर जय भवानी अर्बन टीमचे कर्णधार आणि रोहित 11 बुतिवली टीमचे कर्णधार आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं जय भवानी अर्बन आणि रोहित 11 बुतिवली दोन्ही टीमचे कर्णधार कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं सेकंड राऊंडची ती पहिली मॅच आपण त्या ठिकाणी खेळवणार आहोत धाव फलकावरती 31 आहे 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय केतन बाईकच्या स्वरूपामध्ये ती एक सिंगल धाव आपल्याला इथून पाहायला मिळते सिंगल आल्यानंतर 32 धावा धाव फलकावरती चौथ्या षटकाला चौथ्या ओव्हरला इथून सुरुवात झाली केतन गोलंदाजी मार्क वरती आहेत पहिली धाव ती मात्र लेग बाईटची आली केतनच्या स्वरूपामध्ये सुफियानने चांगली बॅटिंग केली आहे त्या गॅप शोधल्यात गॅपमध्ये चांगली फटकेबाजी केली आहे त्या धाबा जमवण्याचं मानस त्यांना आखलंय त्यांनी ती जबाबदारी घेतली आहे मुझक्कीर मोलाना यांच्या बॅटवरती व्यवस्थित बॉल येत नाही मग अशा वेळी ती जबाबदारी त्यांनी घेतली आहे हो इथून देखील आपण पाहताय कट केला डीप मध्ये फिल्डर आहेत हो पहिले वेगानं धावले त्यानंतर मात्र स्वतःला थांबवलं पहिली कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल गुड रनिंग बिटवीन विकेट मुझक्कीर मोलाना अगदी आपण पाहताय क्रीज सोडून थोडे पुढेच थांबले होते सुफियान पोहोचतील की नाही जर ते मात्र अर्ध्या क्रीजमध्ये असते तर मात्र जाग्यावरच थांबले असते आणि इथून मात्र आता त्यांना देखील माहिती आहे सुफियान यांची विकेट महत्वाची आहे कारण की व्यवस्थित त्यांच्या बॅटवरती बॉल येत आहेत आणि त्यांच्याच बॅटमधून अगदी आपण पाहताय त्या धावा येत आहेत मग अशा वेळी त्यांची विकेट ही महत्वाची आहे त्यासाठी मात्र स्वतः थांबले होते परंतु फेकी अगदी आपण पाहताय स्टॅकिंग एंडवरतीच झाली आणि तिथून आपण पाहताय ते धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या 2 धावा कंप्लीट झाल्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 धावा धाव फलकावरती आल्यात केतनचा नेक्स्ट बॉल
कमी गतीनं फिंगर रोल करत असताना बॅटची अगदी वरची कडा घेतली, बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी बॉलला आतमध्ये ढकलतील. तोपर्यंत आपण पाहतात 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन विकेट आपण पाहताय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं, परंतु फिल्डरचं कौतुक करूया. अगदी आपण पाहताय पाठीमागे आउटफील्ड फास्ट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाठीमागे जात असताना तो बॉलला आतमध्ये ढकललं आणि टीमसाठी 2 धावा वाचवल्या. इथून देखील स्ट्रोक चांगला खेळला. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आले त्या ठिकाणी फिल्डिंग करतील. तोपर्यंत पुनश्च एकदा सिंगल आली आहे. सिंगलने आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचलंय ते मात्र 37 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे 4थ्या षटकातील. केतननं देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. पहिली ती लेग बायची धाव, त्यानंतर 2 दुहेरी आणि त्यानंतर सिंगल. केतनच्या विरोधामध्ये मुझक्कीर मौलाना यांचं आक्रमण. बॉल चाललाय मिड विकेटला, सीमा पार. मुझक्कीर मौलाना यांच्या बॅटमधून या इनिंगचा पहिला षटकार. तर आपण पाहतो योगेश सर 2 मिनिटं फक्त आपण एक सन्मान या ठिकाणी करणार आहोत. शिक्षणाचे भक्कम नेतृत्व आमचे बडवलचे हरेशजी करायला दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी विनंती करतोय या ठिकाणी आमचे सातबाई शादाबाई या आपण आपल्या शुभ असते हरेशजी करायला सर यांचं या ठिकाणी स्वागत आपण या ठिकाणी करूया. आणि इथून विकेट आली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र ते प्रत्युत्तर दिलंय. गोलंदाज केतन यांनी विकेटच घेतली आहे. हो टू कॉम्बॉक्स. थँक्यू संदीप सर. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 43. धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट आली आहे. मुझक्कीर मौलाना बाद झाले. तो पहिला ब्रेक थ्रू मिळवला गोलंदाज केतननं. शेवटच्या बॉलवरती ती विकेट मिळवली. 5व्या बॉलवरती षटकार आल्यानंतर त्याला प्रत्युत्तरच दिलाय. ती विकेट असताना मिळवली आणि आता शेवटचं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता भास्कर गोलंदाजी मार्कवरती. हो भास्करचा हा बॉल अगदी आपण पाहता बॅटचा फेस ओपन होता आणि तो अगदी लवकर क्लोज झाला आणि बॉल त्याच्या नंतर डिलिव्हर्ड झाला, बरोबर शरीरावरती झाला. इथून एक लेग बायची सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. सुफियान 11 मध्ये अगदी आपण पाहताय 22 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात आणि आता मात्र आकिबचे नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गेलेत आणि ते आता सॅकिंग एंडवरती आहेत. 5 बॉल बाकी आहेत पहिलं सत्र समाप्तीसाठी. भास्कर ओ फटका आकिब यांचा गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डर ओ चुकी झाली आहे. बॉल सरळ चाललाय डीप कव्हर सीमा पार. चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 48. 48 धावा धावफलकावरती. थोडस लक्ष केंद्रित करा डीजे मास्टर. हो यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुढे निघालेत. बॉल बरोबर अगदी स्टंपवरतूनच डिलिव्हर्ड झाला. हा डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतोय. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे बडबल वाडी टीमकडनं आपण पाहताय. प्रत्येक गोलंदाजानं खऱ्या अर्थानं तो कारनामा करून दाखवला. 1-2 मोठे फटके त्यांच्या विरोधामध्ये आलेत, परंतु तो कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळाला. मग तिथून अगदी आपण पाहतोय ते डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. ओ शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. ओ बॉल आता तो निसटला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचे. सॅकिंग एंड कडे
डेंजर एंड झोन कडे. फलंदाजा की बाद. सेकंड डाव जोरानं कंप्लीट करायची होती, परंतु त्यासाठी पहिली धाव ही वेगानं कंप्लीट होणं फार गरजेचंच होतं. पहिलीच धाव थोडंसं कमी गतीनं धावले आणि त्यानंतर सेकंडचा कॉल आणि तिथून मात्र ती विकेट. तर या ठिकाणी आपण पाहतो अरवंत आणि भुतवली रोहित 11 भुतवली रुपयाची कोंडे पुरस्कृत भुतवली संघ आपण या ठिकाणी टॉस साठी उपस्थित व्हायचं. त्याचबरोबर आई भवानी जय भवानी अरवंत टीम कॅप्टन आपणही या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचे. आडव्या बाटमधून खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक देखील या ठिकाणी बीट झालेत. बॉल अगदी आपण पाहत आहे फ्लाइंग स्लीप कडे निघालाय. तिथून मात्र फील्ड केले जाईल. तोपर्यंत बाईकचे एक धाव इथून कंप्लीट होती. 50 धाबा धाव फलक्यावरती लागल्यात अजमेरा 11 दामट टीमचं. अर्धशतक कंप्लीट झालं टीमचं. शेवटचा बॉल बाकी आहे. पहिल्या सत्रातील गोलंदाज भास्कर यांच्या चांगली गोलंदाजी केली. भास्कर यांनी देखील एक चौकार काढल्यानंतर मात्र ती अचूकता त्यांना साधली आहे. व पुढे येऊन डान्सिंग डाऊन विकेट समोरच्या दिशेनं लॉप केलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑफचे, ते येणार उचलून फेकी करणार. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि आता तिसरीचा प्रयत्न. तोपर्यंत फलंदाज इथून मात्र माघारी परततील. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि धावफलक आता 2 धाब्यानं आपण पाहता जाऊन पोहोचले 52 वरती. आणि टार्गेट असेल आता मात्र भडवलवाडी टीमच्या अगेन्स्ट ते मात्र 53 या धावसंख्येचं. आणि मायक्रोफोनवरती मात्र दुसऱ्या सत्रामध्ये जोडले जातील मॅडी सर. धन्यवाद योगेश सर. आपण टॉस या ठिकाणी करून घ्यायचं का? हा योगेश सर टॉस करून घेऊ. ओके धन्यवाद. या हरेची करायला सर या आपल्या शुभ असते. टॉस या ठिकाणी करून घेऊया. सेकंड राऊंडची पहिली मॅच 4 षटकांची मॅच असेल. रोहित 11 भुतोली संघ विपक्ष आपण पाहतो या ठिकाणी आई भवानी अरवन या 2 संघादरम्यान टॉस कॉल या ठिकाणी पाहतो आपण. भुतोली संघाने टॉस प्राप्त केला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंगसाठी अरवन संघाला या ठिकाणी आमंत्रित केलंय. जरूर मॅच आपण पाहतोय दुसरी या ठिकाणी विजेते संघाबरोबर तो दुसरा राऊंड होईल. ती एक मॅचचा टॉस आपला बाकी होईल. इथे पहिल्या सत्रातली पहिल्या फेरीतील पहिली मॅच शेवटची मॅच आणि त्यानंतर पाहतो दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच सुरू होईल. जाऊया कॉम बॉक्स मध्ये तिथे करूया बदल. ऐकूया आवाज मिस्टर मॅडी सर महेशजी धुळे यांचा. धन्यवाद योगेश सर. 53 धावांची गरज या मॅचमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. खरं तर मध्यरात्रीपासून आपण थोडेसे आता पुढे आहोत आणि पहिल्या फेरीतील आज शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 53 धावांची गरज. एका बाजूला टाकाची वाडी भडवळ आणि त्याला फाईट करेल अजमेरा दामत. या 2 टीम मध्ये ही फाईट तुम्हाला पाहायला मिळते. अजमेरा दामत या संघाने बनवल्या 52 धावा. 53चं लक्ष्य. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. टाकाची वाडी भडवल टीमच्या वतीनं
या ठिकाणी माननीय यशवंतजी कोंडे साहेब, त्यानंतर प्रवीणजी पवार, भूतलीवरून जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सर्वांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी सोमनाथ आणि राजेश आपण मैदानावरती पाहतोय, कारण 5 षटकांची मॅच आणि या 5 षटकांच्या मॅच मध्ये 53 धावा बनवायचे. प्रत्येक मॅच मध्ये नितेश तरेचं आपण पाहिलं तर सरासरी 50च्या आसपासच धावसंख्या 5 षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी पहिले षटक हाताळत असताना मुझक्कीर मौलाना बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. गेम ऑन, व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल, वेग प्रचंड आहे आणि आपण पाहतो वेगाने प्रभावित करीत असताना हा पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय डॉट पाहायला मिळेल. संघाची धावत संख्या आपण पाहिली तर 53 बनवायचे. पहिल्या सत्रामध्ये दामत संघाने बनवल्या 52 धावा आणि आता 53चं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालेल्या. गोलंदाज मुझक्कीर मौलाना ओव्हर द विकेट. ओ आणखीन एक वेगवान चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत मौलाना या ठिकाणी. अक्षरशः आपण पाहतो प्रत्येक बॅटरला थांबवण्याचा प्रयत्न करतात. सोमनाथच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम सध्या मुझक्कीर मौलाना करतात या मॅच मध्ये. काय सांगाल संदीप सर? अगदी आपण पाहतोय शेवटचा सामना आहे, आजची रात्र, तिसरी रजनी आहे. हो बादची कदाचित हलकीशी कडा घेतली आहे. फलंदाज होईल बाद. कॉट बिहाइंडच्या रूपानं धक्का क्रमांक पहिला लागेल टीम टाकाची वाडी भडवळ संघाला. फलंदाज बाद. सलग 10 वर्ष आपण जन आमदार या पदावरती पाहिलेलं आहे. 2 वेळा विधान भवनामध्ये जाण्याचा मान ज्याला मिळाला, खरं तर कर्जतचा ठाण्या भाग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जबरदस्त कामगिरी सातत्याने आपण पाहिलं तर कर्जत असेल, नेरळ असेल, या शहराला सांस्कृतिक शहर बनवण्याचा काम ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय ते सन्माननीय आमदार लोकनेते महेंद्र शेठ थोरवे यांचंच गुणगान गाणारं हे संगीत आपण ऐकतो. आणि आता फलंदाज झाला बाद. धक्का क्रमांक दुसरा लागेल. बॅटिंग करत असताना टीम टाकाची वाडी संघाला. फलंदाज बाद.
मुस्तकीम मुस्तकीम हा गोलंदाज हा बॉलर तुम्हाला पाहायला मिळेल षटक क्रमांक 2 मध्ये. स्ट्राईकला राजेश संपर्क नाही बॅट आणि बॉलचा कारण अंपायर सिग्नल वाईट बॉल. अभंतर धाव मिळेल आणि अभंतर धावेने का होईना परंतु आता संघाचं खातं या दरम्यान 1 या धावसंख्येने खुलं झालेले. टाकाची वाडी भडबड हा संघ खेळतोय. अजमेरा दामत हाकेच्या अंतरावरती असणारे 2 संघ. DRS घेण्यात आलेला आहे. भीमर साठी अंपायर ओके. या आपण चेक करू. संदीप गायकवाड सर आमच्या समोर जॉईंट असतील. टीव्ही अंपायर वॉर रूम मधून एक चांगला डिसिजन तुम्हाला पाहायला मिळेल. नो बॉल ओ द वेस्ट भीमर बॉल आणि आता एक्स्ट्रा बैल गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. मुस्तकीम पहिला चेंडू अस्वेर पाहायला मिळालाय. ओ पुन्हा एकदा आपण पाहतो त्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न आणि आता बॅक टू बॅक 2 भीमर या ठिकाणी आपण पाहतोय. टाकलेत गोलंदाज मुस्तकीमने म्हणजे हा गोलंदाज आता या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकणार नाही आणि इथून मात्र गोलंदाजाला बदलावं लागणार आहे. बॅक टू बॅक 2 धावा खर्च केलेत. पहिलं षटक जे आपण पाहिलं तर मुझक्कीर मौलाना याने मात्र मेडल षटक हाताळलं आणि आता कुठेतरी त्याच्यावरती पाणी फेरण्याचं काम हे गोलंदाज करतायत. कारण 24 बॉल 53 धावांची गरज असताना सुरुवातीला 2 चेंडू हे भीमर टाकण्यात आलेले आहेत. चला सामना स्पीडअप करा विनंती राहील. अजमेरा दामत टीम अजून 3 मॅचेस आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत ज्यामध्ये 2 सामने सेकंड राऊंड मधून असतील आणि आजच्या रात्रीतील शेवटचा सामना जो मात्र तुम्हाला पाहायला मिळेल क्वालिफायर मॅच थर्ड राऊंडची जो संघ जिंकेल तो संघ किमान 1 पारितोषिकाचा हकदार या मॅच मध्ये बनणार आहे. चला गोलंदाज मन्नान ओ षटक क्रमांक आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी दुसरं कंटिन्यू होतोय. फिट कंटिन्यू असताना लक्षात असू द्या कारण हो अखूट टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथ त्याच्यावरती केलं आक्रमण. पूल सक्सेसफुल देन पॉवरफुल ब्युटिफुल बॉल सीमा पार डिलाइटफुल षटक्या. आणखीन एक षटकार आला तर साद नजे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक बॅटरला देण्यात येईल. हो चांगला स्ट्रोक हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कदाचित बदलापूर कर्जत हायवे एंड वरून हा चेंडू आणावा लागेल. बॉल सीमा पार बॅक टू बॅक सेकंड इन अ रो दुसरा धमाकेदार षटका. ज्यामध्ये एकही धाव नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज करतायत तरी काय. अजमेरा दामत हा संघ आपण पाहतोय मुझक्कीर मौलाना यांना मात्र प्रश्न पडला असेल. काय जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केली होती. वाखंड जोगी त्यांनी षटक हाताळलं परंतु 53 धावांची गरज असताना आता अटॅकिंग मोड मध्ये टीम टाकाची वाडी या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाजाला बाद ज्या फलंदाजावरती मात्र जास्त भिस्त होती
तो अजय मात्र मैदानाच्या बाहेर येईल. 1 विकेट डाऊन, फलंदाज बाद. सातत्याने चर्चा करतोय संपूर्ण रात्रीमध्ये, कारण ज्यांच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, शिवसेनेचा खरं तर कर्जत कालापूरचा ठाण्या भाग. शिवसेना म्हटल्यानंतर पुरंबाई नजे, शिस्त, वचन, सेवा आणि नातं या 4 अक्षराने जोडलेला शब्द आहे. खरं तर बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धोरणावरती चालणारी शिवसेना आणि त्या पक्षाचे आमदार या ठिकाणी आपण पाहतोय. याच विभागाचे सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यावेळेस बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला आणखीन एक दर्जेदार A1 क्वालिटीचा ISI ब्रँडेड षटकार. राजकारणामध्ये ज्यांनी कधी मागे वळून पाहिलेलं नाहीये असं व्यक्तिमत्व सध्या आपण पाहतोय. 24 धावा झालेले, चांगली बॅटिंग करतायत. टाकाची बाडी संघ सध्या मैदानावरती आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये धावा जरी आल्या नाही तरी कुठे काय फरक पडतो, क्या सोचते नाही लोटेंगे. काय बॅटिंग त्याने केली आहे. अगदी आपण पाहतो आक्रमक रूप धारण करत असताना अजयच्या बॅटमधून 2 षटकार आले. अजय बाद झाल्यानंतर अभिजितने या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते एकंदरीत 25 वरती. 53 धावांची गरज आहे, म्हणजे उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. विजयासाठी 28 धावांची गरज. पहिल्या षटकात एकही धाव नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 25 आल्या. 18 बॉल 28 धावांची गरज या मॅच मध्ये. अठरा बॉल आणि आता विजयासाठी 28 धावांची गरज. मागच्या दिवशी आपण जाऊ 9.33च्या सरासरीने या धावा आता मात्र बनवाव्या लागणार आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा मुझक्कीर मौलाना बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पहिला बॉल वेगाने टाकलाय, त्याला वेगाने प्रत्युत्तर देत असताना चोख प्रत्युत्तर टीप टाट जशात तसं प्रत्युत्तर देत असताना हल्ला बॉल एअर स्ट्राईक केली आहे. मैदानावरती आपण पाहतोय टाकाची वाडी भडवल टीमने ठोकलाय षटकार. म्हटलं होतं की संघ अडचणीत सापडलाय, परंतु 24 बॉल 53 धावांचं इक्वेशन असताना काय फटकेबाजी पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय कोणताही संघ या मॅच मध्ये जिंकेल त्या संघाला सादभाई नजे यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. कारण दोन्ही संघ एकाच विभागाला बिलॉंग करतात, एकाच पंचकृषीतील एकाच ग्रामपंचायतीमधून हे 2 संघ सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकार आलाय, धावा संख्या धावपलकावरती 30 धावा. ओ बाटची कडा मागे चालला बॉल, शतरक्षक थोडेसे बीट झालेत, एक कंप्लीट झाली.
सेकंडचा कॉल आणि 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी आपण पाहिलं तर संधी मिळते ना मिळते त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. आज कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला दर्जेदार 2 आवाज ऐकायला मिळतात. खरं तर संदीपजी गायकवाड यांचा नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये डबल रोल राहिलेला आहे. पुरमबाई नजे ये दुनिया गोल है, इसी में तो सबका डबल रोल है. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला डीप मध्ये कंप्लीट. सेकंडचा कॉल. टाकाची बॉडी संघाला या ठिकाणी आपण पाहतो. आता मात्र हे समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न करतात. 2 फलंदाज सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय काय जबरदस्त कामगिरी करतात. एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. बॅटची कडा मागे चालला. पुन्हा एकदा शॉर्ट थर्ड मॅनला 1 मिळेल. मुझक्कीर मौलाना यांचे भव्य स्वागत पहिला बॉल वरती करण्यात आलं षटकाराने. त्यानंतर आता प्रत्येक बॉल गणिक धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते या मॅच मध्ये. 35 धावा बनल्या गेलेल्या आहेत. अजूनही 18 धावांची गरज. उर्वरित 14 बॉल. चांगला स्ट्रोक. मागे जागा बनवली आहे. आउटफील्ड फास्ट आहे परंतु एक टप्पा घेत बॉल पाठमोर स्थितीमध्ये अडवलेला आहे आणि आता धावा मिळत आहेत 2. जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये सातत्याने धावांसाठी झगडावं लागतं. तो संघर्ष सध्या मैदानावरती चालू आहे. टाकाची वाडी भडवळ टीमच्या वतीनं गोलंदाज मुझक्कीर मौलाना. लेट कट खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाही बॅट आणि बॉलचा. तोपर्यंत वेगवान हा चेंडू पडल्यानंतर लगेचच एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. तोपर्यंत डॉट बॉल आणि आता विजयासाठी 12 बॉल 16 धावांची गरज या मॅच मध्ये. एका बाजूला आपण पाहतो टाकाची बाडी भडवल संघ आहे तर दुसऱ्या बाजूला अजमेरा दामद संघ. कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे कारण सामना तितकाच तुल्यबल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 12 बॉल 16 धावांची गरज. कोणत्या गोलंदाजावरती आता अजमेरा दामद टीमच्या वतीनं भरोसा दाखवला जाईल हे देखील तितकंच पाहणं गरजेचं आहे कारण या मॅचच्या दृष्टिकोनातून हे षटक अत्यंत निर्णायक तुम्हाला पाहायला मिळेल. म्हटलं जातं ना संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता, क्यों लोग आज भी पूछते हो पत्थर को क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. कोणावरती भरोसा दाखवला जाईल या मॅच मध्ये. 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज असताना हे आपल्याला पाहायचे. अजमेरा दामद संघ थोडासा प्रश्न पडला असेल. स्वीट अँड शॉर्ट मीटिंग त्यांच्या वतीने घेण्यात आली आहे. 12 बॉल 16 धावांची गरज आहे. धावा वाचवायचेत प्रतिस्पर्धी टीमच्या अगेन्स्ट. एका बाजूला टाकाची वाडी संघ ज्याच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये एकही धाव नव्हती परंतु 2 षटकामध्ये त्यांनी धावा बनवल्या. एकंदरीत 37 धावा. आग लागली आहे मैदानावरती. बारा बॉल 16 धावांची गरज. पुरमबाई नजे आपण जर पाहिलं तर आता एखादा गरम सामना जसा गरम सामन्यासोबत या ठिकाणी आपल्याला एक गरम चाय हवी असते तसा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल 16 धावांची गरज. शादाबाई नजे यांची देखील एक भव्य आणि दिव्य टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 2 बाईक सहित ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडा नगरीमध्ये होत आहेत आणि अजून येणाऱ्या काळात नवनवीन स्पर्धा आपण पाहणार आहोत. गोलंदाज सज्ज षटक क्रमांक 4 मध्ये अकीब त्याच्यावरती जिम्मेदारी देण्यात आली आहे. 12 बॉल 16 धावांची गरज असताना स्ट्राईक एंडला बॅटर अभिजित अद्यापर्यंत 20 वरती तो नाबाद खेळतो तर दुसऱ्या बाजूला 3 वरती नाबाद खेळणारा फलंदाज राजेश देखील तयार आहे. पहिला बॉल पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलंय. पाहावं लागेल आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जरूर परंतु बॅटर अभिजित देखील स्पॉट कडे पाहत आहेत. पहिला चेंडू डॉट आलाय. धावत संख्या धावफलकावरती स्थिर पाहायला मिळेल. 37 धावा 37. लॉस ऑफ 3 विकेट्स. 12 बॉल 16 धावांची गरज असताना पहिला चेंडू डॉट आलाय म्हणजे समीकरण बदललंय. 11 बॉल 16 धावांची गरज. दर्जेदार सामना आपण पाहतोय.
जबरदस्त प्रेक्षकांची मनं जिंकली जात आहेत. खरं तर अनेक प्रेक्षक या स्पर्धेची वाट पाहत आहेत, परंतु बॉल चाललाय जणू का हेलिकॉप्टर लँड कुठे झालाय पाहावं लागेल. ऑन साइडला वाडी लॉंग गोनच्या बाहेर बॉल सीमा पार ठोकलाय दर्जेदार बन क्वालिटीचा आणखीन एक घनाघाती प्रहार षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. जबरदस्त हाफ व्हॉली आणि त्याच्यावरती आक्रमण जबरदस्त बॅटिंग करतात अभिजितला माहिती आहे सामना जवळ जवळ आपल्या बाजूने खेचून आणायचे. चांगली बॅटिंग करावी लागणारे सुरुवातीला टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद झालेत, परंतु या मॅच मध्ये सामना टाकाची वाडी बडवल संघाला जिंकायचे. अगदी आपण पाहतोय स्वतःच्या नावासाठी आणि स्वतःच्या गावासाठी खेळायचंय, कारण क्रिकेट मध्ये आपण सातत्याने कित्येक वेळा अप अँड डाऊन पाहिलेला आहे. क्रिकेट म्हणजे सुख दुःखाने भरलेला खेळ आहे. कधी हाच क्रिकेट कधी हसवताना आम्हाला पाहायला मिळालाय, तर कधी रडवताना देखील आम्ही कित्येक वेळा पाहिलेला आहे. ऑन साइडला आणखी एक धमाकेदार बिग 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 लॉंग वे षटकार. आणखीन एक दर्जेचा स्ट्रोक आपण पाहतोय खणखणीत षटकार. आठ बॉल आणि आता 4 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना होता कुठे, सामना आला कुठे. पहिले षटक मुझक्कीर मौलानाने बैलन टाकलं होतं, ज्यामध्ये 2 विकेट त्यांना मिळाल्या होत्या. असं वाटलं होतं की हा सामना भरपूर मोठ्या फरकाने टीम अजमेरा दामत संघ आपल्या घरच्या मैदानावरती खिशात घालेल. जवळ जवळ 16 चेंडू मध्ये 49 धावा टाकाची वाडी संघाने बनवलेत. जर त्यांचा खेळ आवडला असेल ना, तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये टीम टाकाची वाडी बडवल संघासाठी, कारण येणारे 8 बॉल आता 4 धावांची गरज आहे. यालाच तर म्हणतात क्रिकेट. कधी आपण पाहतो मैदानावरती राजाचा रंक बनवेल आणि रंकाचा राजा बनवेल. 8 बॉल 4 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतो अकीब. हो, या ठिकाणी बाटची हलकीशी कडा धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. थांबवलं राजेशने. समोर अभिजितला त्याला माहिती आहे त्याच्या बाट मधून धावा येत आहेत, म्हणजे आता या ठिकाणी हा सामना ऑलरेडी खुला झालेला आहे. एका चौकाराची नितांत गरज आहे. इथून बनवायचे 7 बॉल 4 धावा जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड राऊंड मधून पहिली मॅच. ओ खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिडऑन वरून चेंडू लॉंगॉन कडे चाललेला आहे. तोपर्यंत मिळेल एक सिंगल आणि या सिंगलने 50 धावा धावफलकावरती लावण्यात आलेले आहेत. 18 बॉल 50 धावा बनवलेले आहेत. अजून विजयासाठी आपण जर पाहिलं तर शेवटच्या उर्वरित 6 चेंडू शिल्लक आणि 3 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ एकत्र येऊ नका विनंती राहील अजमेरा दामट टीम. सहा बॉल आणि 3 धावांची गरज. नितेश तरे या मॅच मध्ये खरं तर या सामन्याला कलाटणी कुठे लागली हे मात्र आपण पाहिलं तर मुस्तकीम नावाचा जो गोलंदाज वापरला त्याने 2 बिंब टाकले. कदाचित आपण पाहिलं तर एक जबरदस्त भरोशाचा त्यांचा गोलंदाज होता, त्याला बाद केलं आणि त्यानंतर मन्नानने जवळ जवळ 22 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या. महागडे षटक टीम अजमेरा दामत संघासाठी होतं आणि आता तिथून मागे वळून पाहिलेलं नाहीये टीम टाकाची वाडी बडवल संघाने. 6 बॉल 3 ची गरज. शेवट देखील गोड करेल. ओ जबरदस्त इनिंग स्ट्रोक आपण पाहतोय. या आजच्या रात्रीचा इतिहास राहिलेला जेव्हा धावा चेस केल्या प्रत्येकाने. अगदी आपण पाहतो चौकार षटकार